थंडी आहे चांगली? यस मॅम. मॅम पाऊस पडतोय इकडं. वाह, अजून जास्त थंडी वाढेल मग आता त्याच्यामुळे तर. मॅम तुमच्याकडे क्रिसमस सेलिब्रेशन करतात का? नाही, काय करायचं क्रिसमस सेलिब्रेशन? तुम्ही लोकांनी केलं का? नो मॅम. नाही मॅम. नो मॅम. शाळेमध्ये वगैरे करतात, घरी नाही करत. हा, मी म्हटलं शाळेमध्ये करतात, त्याच्यामध्ये नाही करत. मॅम बरं ऐका मुलांना, मला एक गोष्ट, अच्छा ठीक आहे, एक विचारायचंय, लास्ट पर्यंत थांबा हा. मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. लास्टच्या शेवटी विचारला आता रेकॉर्डिंग स्टार्ट झालं. चला आता आपण ना गणित सोडून आज चॅप्टर कम्प्लीट करूयात आणि नेक्स्ट क्लास पासून आपण उरलेले जे 2 धडे आहेत ते तसे जास्त मोठे नाहीयेत, ते कम्प्लीट करू. मग ध्वनीचा एक धडा राहिलाय आणि काहीतरी एक स्टार्सचा एक धडा राहिलेला आहे ना. चला, मला आता सांगा, तुम्हाला ह्याच्यामध्ये डाऊट होता का? स्वाध्याय मधले जे क्वेश्चन्स आहेत, गणित आहेत, ती मी सोडवून दाखवू का, की त्याच्यामध्ये डाऊट नाही? मॅम दाखवा. बरं ठीक आहे, पटापट सोडवते. मग थांबा, मग पुस्तक शेअर करते तुमच्या बरोबर. आणि त्याच्यानंतर ना मग मी एक्झाम मध्ये जे तुम्हाला दिलेले ना ते पण सोडवूयात. ओके मॅम. हा, एक सेकंड. पुस्तक ओपन करा सगळ्यांनी समोर. ओके मॅम. ओपन. येस मॅम, ओपनच आहे. अरे हो, त्याच्यावरून मला आठवलं, तुम्हाला फिजिक्सचा जो मी पेपर दिलेला फुल मराठी मधून होता. इंग्लिश किंवा सेमी इंग्लिशच्या मुलांना समजले का क्वेश्चन्स? येस मॅम. हो मॅम. चला, बरं झालं. मॅम काही नाही समजलं. काय नाही समजले? नो मॅम. बरं ठीक आहे, आता एक्सप्लेन करेल मी, डोंट वरी. तुक्के तर मारलेच असतील ना तुम्ही? मॅम गुगल मध्ये मराठी ट्रान्सलेशन करता येतं क्वेश्चन. अरे ते गुगल फॉर्म ओपन केल्यास की नाही, वरती पॉपअप म्हणून ओपन होतं बघा, ट्रान्सलेट. हो मॅम. ते त्याच्यावरती क्लिक केलं ना, आपोआप सगळं ते येतं. हे सगळं तुम्हाला आता शिकायला हवं. हो मॅम. मॅम, पदार्थ आपल्या वापरातील ते धडा तुम्ही शिकवणार आहात का? नाही, ते दीपिका मॅम शिकवते. यस मॅम, कारण तो केमिस्ट्रीचा आहे. मॅम, क्लासमध्ये 9th क्लासमध्ये ना दीपिका मॅमचे जास्त क्लासेस होत नाहीत मॅम. हा, कारण त्यांचा बघ ना 2च धडे राहिलेत शिकवायचे, म्हणून आता त्यांचे लागतील. आता ह्या पुढच्या आठवड्यापासून रेग्युलर लागतील. ह्या आठवड्यामध्ये पण त्यांचा एक क्लास लावलेला, पण सुट्टी आली मध्ये, ही क्रिसमसची. आणि त्या मॅमचा खूप दिवसांनी क्लास होतोय ना, त्याच्यामुळे तो चॅप्टर पण विसरायला होतोय मॅम. मॅमने आता हाच चॅप्टर चालू केलाय ना, कार्बन वाला चालू केलाय, आता तो कंटिन्यू करतील. येस मॅम. मॅम मग आपला एकच धडा राहिला. 2 राहिलेत, ते शेवटचा पण एक काहीतरी आहे ना, ताऱ्यांचे जीवन समथिंग, तो फिजिक्स मधला आहे. येस मॅम, तो ताऱ्यांचा जो धडा आहे ना, तो आम्हाला आमच्या शाळेत ना ताऱ्यांचं तसलं ती दाखवलं होतं. तारांगण दाखवलं होतं. तारांगण आम्हाला दाखवलं होतं. बर, चला मुलांना आता ना बरं आपण ना शेवटी बोलूयात. आता हे सॉल्व्ह करूया. बघा, अ वाला जो आहे स्वाध्याय मधलं गणित, ते मी ऑलरेडी सोडून दिलेलं.
आ मधला तर बघा 18 सेमी जसं शिकवलंय मुलांना, चला मला सांगत जा, वाचत जसं जसं जातोय तसं तसं काय काय दिलंय ते लिहत जायचे. माहितीये ना तुम्हाला? येस मॅम. आता काय दिलंय? हा, तर बघा इथे काय दिलेलं आहे, 18 सेंटीमीटर नाभी अंतर. म्हणजे काय दिलंय? हा, हे 18 सेंटीमीटर नाभी अंतर म्हणजे काय दिलंय? F बरोबर 18 सेमी. फोकस दिले. 45, F बरोबर 18 सेमी. H2 बरोबर H1+2 आणि U बरोबर क्वेश्चन मार्क. अरे थांबा, माझ्या पॅडला काहीतरी झालेलं, हे लिहत नाहीये तो नीट. एक मिनिट, मी डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करते. इलेक्ट्रिक पेन पण बिघडतो बरं का. अरे काय झालं याला, लिहित का नाहीये? हा चला, तर हा आज मला माऊसनेच लिहावं लागणार आहे असं वाटतंय, हे कामच नाही करत आहे. थांबा हा मुलांनो, सायन्सची साधनं अशी कधी कधी ना धोका देतात काही काही टेक्निकल इश्यूज मुळे. नाही चालत आहे. चला मी माऊसच वापरते आज. तर मॅम हा बेटा, तुम्ही तो इलेक्ट्रिक पेन ना तो म्हणजे तिकडे पलीकडे गिरगोटा करत होतात ना, तसं आम्ही साक्षी तुझा आवाज ब्रेक होतोय. होते की आम्ही लहानपणी सुद्धा तसंच गिरगोटा करत होता पेन संपल्यानंतर. चला, तर फोकल लेंथ म्हणजे नाभी अंतर दिले हो. सगळ्यांची ती मानसिक प्रवृत्तीच असते बेटा. 18 सेंटीमीटर आहे. बहिर्वक्र आरशा समोर ठेवलाय. बहिर्वक्र आहे म्हणजे हे एफ आपण काय घेणार, धन घेणार, बरोबर आहे. हे बहिर्वक्र आरसा जो असतो त्याचं फोकस आपल्या कुठे, राईट साईडला असतं. परत काय दिले, वस्तूची प्रतिमा ही मूळ वस्तूच्या उंचीच्या निम्म्या उंचीची मिळते. तर म्हणजे आपल्याला बघा काय दिलंय, वस्तूची जी प्रतिमा जी आहे त्या प्रतिमेची उंची निम्मी आहे कशाच्या, वस्तूच्या प्रतिमेच्या. बरोबर लिहिलंय मी. तर ही बहिर्वक्र आरशा अंतरावर ठेवले. म्हणजे काय करायचंय, काय फाइंड आउट करायचंय, काय फाइंड आउट करायचंय मुलांना? हा, यू फाइंड आउट करायचंय, बरोबर. ठीक आहे. तर आता सूत्र कोणते कोणते यूज करणार आहे आपण? मॅग्निफिकेशन, सगळेच फॉर्म्युला यूज करावे लागणार ना आपल्याला. येस मॅम. एक तर हा पण यूज करावा लागेल, 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. येस आणि v मायनस v बाय u इज इक्वल टू hi बाय ho. बरोबर आहे. येस मॅम. त्याच्यानंतर ना, चला मग आता आपण हे वाला दुसरं वाला आधी सूत्र वापरूयात. बघा HI/HO म्हणजे ह्याच्यावरून बघा हे अर्ध आहे, म्हणजे मी ह्याला असं लिहू शकते, HI हे HO ला लेफ्ट मध्ये आणल्यावरती हे भागलं जाईल इज इक्वल टू हाफ. बरोबर आहे. येस मॅम. येस मॅम. तर मग आता बघा मी कसं करते, ह्याचाच अर्थ -v भागिले u
विच इज HI अपॉन HO, आणि ह्या HI अपॉन HO चीच किंमत किती? अर्धी आहे. बरोबर आहे. तर मी असं लिहू शकते. आता बघा आपल्याला काय काढायचंय? U काढायचंय. तर मग मी असं लिहू शकते, म्हणजेच -V अपॉन U, हाफ सुद्धा हाफ आहे. करेक्ट. आता तिरकस गुणाकार करून हा 2 ला इकडे गुणल्यावर वजा 2V बरोबर U गुणिले 1 म्हणजेच U. बरोबर आहे. ह्यालाच मी जर सरळ करून लिहिलं तर U ची किंमत काय बनेल? वजा 2V. बरोबर आहे. ह्याला समीकरण नंबर 1 चं नाव द्या. आता हे वालं सूत्र 1/V अधिक 1/U बरोबर 1/F. तर मला U काढायचंय, तर U ला मी तसंच ठेवणार लेफ्ट साइडला डाव्या बाजूला, आणि 1/V ला मी काय करेल? राईटला घालवेल, तर ते काय होईल? 1/F राईटचं जसंच्या तसं, आणि अपॉन इथे 1/V ला कुठलं साईन नाहीये म्हणजे हे अधिक आहे, तर इकडे गेल्यावर काय होईल? ते वजा होईल. ठीक आहे. चला आता मी ना तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देते. ह्याच्या पुढे तुम्ही ट्राय करा सोडवायला. F ची किंमत ऑलरेडी 18 दिलेली आहे, आणि V ची किंमत तुम्ही कशा रूपामध्ये ठेवू शकता? थांबा मुलांना, एक काम करा, मी मिस्टेक केली, ह्याची गरज नाहीये सध्या असं करायची. ह्याच्या ही वाली खालची स्टेप मधलं का कॉपी करू? डायरेक्ट तुम्ही ना इथे किंमत टाका. थांबा, ही वाली स्टेप नका करू, कारण इथे नंबर नाहीये ना आपल्याकडे V चा. V ची किंमत बघा. अच्छा, आपल्याला U काढायचंय, तर आपल्याला ना V ला U च्या स्वरूपामध्ये लिहायला हवं होतं. बरं ठीक आहे, थांबा मी इथे लिहून दाखवते ते. थांबा, हे पण नका लिहू. मी U ला V च्या स्वरूपात लिहिले. V घालवायचंय आपल्याला, तर V ला मग मी काय लिहू शकते इकडे? बघा, V इकडेच ठेवलं. हा, 1 मिनिट. नाही, ही स्टेप घालवायची गरज नव्हती. हा, V मी समजा इकडेच ठेवलं, U ला तिकडे घालवलं, तर V ची किंमत काय बनेल? 1/2 U बनेल, आणि हे जे वजाचं चिन्ह आहे ते मी इकडे घालू शकते, लिहू शकते, माहितीये ना? तर हे तुमचं समीकरण 1 आहे. तर आता V ची किंमत बघा, 1/V च्या ऐवजी काय येणार? -12U प्लस 1/U इज इक्वल टू 1/F. ठीक आहे. चला आता मला हे सोडवून दाखवा बरं, बघूया कसं करताय तुम्ही. लेट्स सी. 2 मिनिटाचा वेळ देते. आधी हे कॉपी करा व्यवस्थित आणि मग सॉल्व्ह करा. ओके मॅम. मग तोपर्यंत माझा पेन चालतोय का बघते मी. मॅम माऊस न पण इतकी तुमची छान रीडिंग येते मॅम. तर असं ऍक्च्युअल मध्ये किती छान अक्षर असेल मॅम तुमचं. ठीकठाक आहे, एवढं काही नाही. माझं हँडरायटिंग ठीकठाकच आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, पण असं खूप सुंदर वगैरे नाहीये. माझ्यापेक्षा पण छान लिहिणाऱ्या मी विद्यार्थ्यांचं हँडरायटिंग बघितलंय. तुम्ही लोक पण होमवर्क वगैरे ग्रुपमध्ये टाकता ना, तुमच्या लोकांची पण अक्षरं चांगली आहेत. काय माहिती याला. हे अजून एकदा पण असं झालेलं मध्ये, ह्याला काय माहिती काय झालं. येतंय 18 सेमी. 18 सेंटीमीटर. मॅम 13 सेंटीमीटर. 18 सेंटीमीटर त्याचं उत्तर आलं. येस मॅम, 18 सेंटीमीटर. नेटवर्कचा तर इश्यू नाहीये ना मुलांना? मी रिजॉईन करते. हा, जरा थांबा. ओके मॅम. नाही, पण मीटिंग रिजॉईन करून काय होणार? हा, नेटवर्क इश्यू सॉल्व्ह होईल.
करून स्क्रीन शेअर करते मी मुलांना. आता उरलेलं सॉल्व्ह करून दाखवते. सानिया, अच्छा बेबी. येस मॅम. काही नाही, तू स्क्रीनवर मला मोठी दिसत होतीस म्हणून म्हंटल की अच्छा तू हँड रेज केलाय म्हणून दिसतेस. चला बघते मी काही चमत्कार होतोय का. नाही, आज हा म्हणतो मी चालणारच नाहीये. पेन असं म्हणतोय मी आज अजिबात नाही चालणार आहे. बर ठीक आहे मुलांनो, चला आता मी ह्याच्या पुढचं इथे सोडून दाखवते तुम्हाला. बघा आता, तर इथे काय करणार आहे मी, हे तुम्हाला माहितीये छेदाचा जो छेद आहे तो अंश असतो आणि हे वजाचं चिन्ह पण मी वर घेऊ शकते, राईट. मग छेदाचा छेद 2 वरती आला, वजा चिन्ह मध्ये घेतलं आणि खाली राहिला यू. आणि आता परत इथे 1 प्लस यू आणि हे इकडे 1/f ची किंमत ठेवा, किती होती 18. बरोबर आहे. तर आता इथे तुम्हाला माहितीये छेद सेम असल्यावर हे वजाचं 2 चिन्ह असंच्या असं, परत हे अधिक 1 वरती जे पण ऑपरेशन्स आहे ते जसंच्या तसं होणार, खाली एक कॉमन छेद राहणार यू आणि इथे येणारा आन्सर 1/18, राईट. 2 वजा 1 उत्तर येईल -1/u. तर ज्यांनी ज्यांनी नुसतं 18 सांगितलंय ना त्यांचा आन्सर ऍक्च्युअली मायनस येतं. तर दोघांचा पण बघा आता व्यस्त केला आणि हे वजाचं चिन्ह आपण राईटला ट्रान्सफर केलं तर यू ची किंमत येते -18 आणि ती वजाच यायला पाहिजे, बिकॉज तुम्हाला माहितीये आपण आरशाच्या नेहमी डावीकडे वस्तू ठेवतो, लेफ्ट साईडला. चला आता हे पटकन कॉपी करून घ्या जर कोणाचं राहिलं असेल तर. झालं मॅम पण आन्सर की मध्ये पण 18 सेमी सांगितलंय. हा, कारण ना त्यांनी कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगितले, आरशापासून किती अंतरावर ठेवलेली असेल वस्तू, मग वस्तू 18 सेंटीमीटर वर ठेवली असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, पण आपण डाव्या बाजूला ठेवतो म्हणून तिथं ऋण आहे. ऋण यायलाच पाहिजे, ऋण येतच, यायला पण पाहिजे. आणि इथे ह्यांनी पूर्ण नाही दिलंय, डाव्या बाजूला वस्तू ठेवतो हे पूर्ण का नाही दिलंय, कारण आपण ते आधीच नियमामध्ये बघितले की वस्तू आपण नेहमीच डाव्या बाजूला ठेवतो. येस मॅम. ठीक आहे, चला आता पुढचं. हा मॅम, तुम्ही जो प्रयोग आम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवला होता ना, हा, तो वाला प्रयोग आज आमच्या मॅमनी घेतलाय तो प्रयोग शाळेमध्ये. कुठला वाला, तो कॅन्डलचा? येस मॅम, तो कॅन्डलचा आणि मिररचा. अरे वा वा, चांगली गोष्ट आहे. त्यांनी नाभी अंतर काढून दाखवलं? मॅम नाभी अंतर नाही काढलं, पण त्यांनी एकच प्रतिमा दाखवली होती जी उलटी दिसते, मेणबत्तीची जी वरची आहे ना मॅम, ती उलटी दिसते, ती वालीच दाखवली होती फक्त. ते दाखवली. येस मॅम, खूप सुंदर दिसायला तर त्यावर. येस मॅम, मोठी पण दिसत होती. मग एक दाखवली तर अशा 6 केसेस मध्ये 6 प्रतिमा त्यांना दाखवता आल्या असत्या त्या चेंज करून. मॅम त्यांच्याकडे टाइम नसता ना, लगेचच ब्रेक झाला होता, नाही दाखवलं. अच्छा, बरं, ठीक आहे. चला आता पुढचं गणित मुलांनो. पुढच्या गणितामध्ये बघा काय काय दिलंय. 10 सेंटीमीटर लांबीची काठी. 10 सेंटीमीटर लांबीची काठी म्हणजे काठीची लांबी म्हणजे वस्तूची लांबी दिली, ह्याचा अर्थ काय दिलंय, HO दिलाय 10 सेंटीमीटर. परत 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या, म्हणजे अंतर्वक्र आरसा आहे म्हणजे त्याचे नाभी अंतर म्हणजे F दिलेलं आहे आणि अंतर्वक्र आरशाचं नाभी अंतर नेहमी ऋण असतं. 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षावर ध्रुवापासून 20 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेली आहे, म्हणजे यू दिलेला आहे -20. बरोबर आहे.
मुलांनो हे तर डायरेक्ट तोंडी गणित आहे. कळतंय तुम्हाला? हे बघा, नाभीय अंतर 10 आहे, याचा अर्थ नाभीय अंतरापासून डबल अंतरावर काय असतं आपला सी असतो ना. येस मॅम, सेंटर ऑफ कर्वेचर. आणि तिथेच आपली वस्तू ठेवली आहे. याचा अर्थ आपल्याला प्रतिमा सेम साईजची उलटी आणि तिथेच मिळणार आहे. हे गणित सोडवायची पण गरज नाहीये, तोंडी गणित आहे. सेंटीमीटर है ना? मॅम. अंतरावर ठेवली आहे तर अंतर्वक्र आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा किती लांबीची असेल. तर ह्याला तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता की कसं लिहू शकता तुम्ही, जी वक्रता त्रिज्या आहे माहितीये ना, हे वक्रता त्रिज्या असते पोल पासूनच जे अंतर आहे सीचं, वक्रता त्रिज्या असते ती किती असते 2f. बरोबर आहे. याचा अर्थ 2 × -10 इज इक्वल टू किती येणार मग -20. बरोबर आहे. आणि हेच आपलं काय आहे, हेच आपला u आहे. बरोबर. म्हणजे आर आणि यू आपले दोघं सेम आहेत. ह्याचा अर्थ तुम्ही खाली काय लिहू शकता, याचा अर्थ वस्तू ही वक्रता केंद्रावर ठेवली आहे. मग जसं की आपल्याला माहिती आहे, वक्रता केंद्रावर वस्तू ठेवली असता आपल्याला जी प्रतिमा मिळते ती सुद्धा वक्रता केंद्रावरच मिळते, समान आकाराची मिळते, पण ती काय असते, उलट आणि वास्तविक असते. उलट आणि आभासी असते. हा, तर तसंच लिहू शकता तुम्ही डायरेक्टली, किंवा पहिला ऑप्शन तो आहे. आणि दुसरं जर तुम्हाला लिहायचं नसेल, गणित सोडवायला मजा येते, तर मग मी जसं शिकवले तसं ह्याच्या काय करणार, आधी व्ही काढणार तुम्ही. 1/v + 1/u इज इक्वल टू 1/f. राईट. तर काय करणार मग तुम्ही, 1/v ची किंमत काढणार. तर 1/v इज इक्वल टू 1/f - 1/u. आणि मग किमती ठेवा. f ची किंमत आहे -10 आणि u ची किंमत आहे -20. ह्याचं वजा वजा काय होईल मग, अधिक होईल. तर -1/10 आणि इथलं वजा वजा अधिक, ह्याचा लसावी काढा, ह्याला सोडवा, मग v मिळेल. हे सिमिलर गणित आपण केलंय. v मिळाल्यावरती मग जे आपलं सूत्र आहे -v/u इज इक्वल टू hi/ho. ह्याच्यामध्ये किमती ठेवा आणि मग तुम्ही ह्याच्यावरून काय काढू शकता, hi काढू शकता. ठीक आहे. रेग्युलर मेथड जी आहे आपली ती. ठीक आहे. तर आता हे मी पूर्ण नाही सॉल्व्ह करत, हे तुम्ही स्वतः ट्राय करा. सेम टू सेम गणित आपण सगळ्यात आधी जे गणित केलेलं सोडवलेलं सॉल्व्ह ते असंच सेम होतं. ठीक आहे. चला आता ना परीक्षेमध्ये मी तुम्हाला जी गणितं दिलेली ती गणितं सोडूया. थांबा, मी परीक्षेमधली गणित ओपन करते हा मुलांनो. तुम्ही कोणी मुलांनो सोपी आयडिया ना, तुम्ही ना परीक्षा देताना ना जसं जसं क्वेश्चन वाचत जात आहे तसं तसं स्क्रीनशॉट घेत जा. म्हणजे तुमच्याकडे परीक्षा संपली तरी प्रश्न तसेच राहतील तुमच्याकडे. नाहीतर मग कळणारच नाही की कुठला प्रश्न होता आणि आपण काय केलेलं. स्क्रीनशॉट कसा घ्यायचा माहितीये ना तुम्हाला? येस मॅम. माहित आहे. ठीक आहे. थांबा, आता मला ना भेटलंय. चला, हे गणित होतं राईट. 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशासाठी वस्तूचे अंतर 30 सेंटीमीटर आहे. तर प्रतिमा किती अंतरावर तयार होईल? करेक्ट. 20. तर एक अंतर्वक्र आरसा आहे, तर फोकल लेंथ दिली, नाभी अंतर किती आहे
10 सेंटीमीटर म्हणजे वजा 10 घेणार तुम्ही, राईट. वस्तूचे अंतर 30 सेंटीमीटर म्हणजे यू किती घेणार? वजा 30. वन अपॉन व्ही इज इक्वल टू, आता हे आपल्याला ऑलरेडी माहिती पडले, वन अपॉन व्ही ला आपण वन अपॉन एफ मायनस वन अपॉन यू लिहू शकतो. यू ला तिकडे पाठवून माहितीये ना, आता केलेलं आपण मग अशीच. तर वन अपॉन -10, ती घाणेरडे हँडरायटिंग येते, वन अपॉन -10 मायनस वन अपॉन -30. तर मग हे मायनस 1/10 मायनस मायनस प्लस 1/30 यांचा एलसीएम पण किती 30च असेल, राईट. येस मॅम. तर 1/v साठी मग 10 त्रिक 30 म्हणजे वरती आणि खाली आपल्याला इथे कितीने गुणावं लागेल? 3 ने गुणावं लागेल, बरोबर आहे. ह्यांचे हे करण्यासाठी, छेद समान करण्यासाठी. तर मी आता हे 3 सध्या इथे नाही लिहिते. तर 3 एके 3, मग वरचं होईल -3, कारण -1 ने आपण 3 ला गुणणार, राईट. खाली 10 जसंच्या तसं, आणि इथे 30चा पाडा 30 एके 30च, तर कोणाने गुणायची गरज नाहीये. सॉरी, इथे 30 येणार. तर छेद समान झाले तुम्हाला दिसते. तर इथे 30 वरती मग -3 अधिक 1, तर मग हे किती होणार? -2/30, करेक्ट. ही 1/v ची किंमत आहे. तर बे आणि इथे 15 येणार. तर ह्याचं व्यस्त घेतल्यावर व्ही किती भेटेल तुम्हाला? वजाचं चिन्ह विसरू नका. सो करेक्ट आन्सर इज 15 सेंटीमीटर. करेक्ट. येस मॅम. स्क्रीनशॉट घ्यायचा मुलांनो, लवकर घ्या, कारण मी आता स्क्रीन चेंज करणार आहे. ओके मॅम. येस मॅम, घेतला. ठीक आहे, एक सेकंड. आता दुसरं गणित घेते आता मी, थांबा. हे दुसरं गणित. 7 सेंटीमीटर उंच वस्तू अंतर्वक्र आरशासमोर ठेवली आहे. 7 सेंटीमीटर उंच वस्तू म्हणजे काय दिले? HO दिलाय 7 सेंटीमीटर. ठीक आहे. परत अंतर्वक्र आरसा आहे, वस्तूचे अंतर 25 सेंटीमीटर आहे, म्हणजे यू दिलाय 25, आणि तुम्हाला माहिती आहे आपण यू नेहमी मायनस घेतो. परत आणि प्रतिमेचे अंतर दिलंय आता 37.5, म्हणजे व्ही दिलेला आहे 37.5. तर प्रतिमेची उंची किती असेल, राईट. म्हणजे आपल्याला काय काढायचंय? HI काढायचंय. हा, आता ह्याच्यामध्ये मुलांना FB काढायची काहीच गरज नाहीये. डायरेक्ट आपलं जे सूत्र आहे ना, -v/u इज इक्वल टू HI अपॉन HO. तर आता v तर ऑलरेडी काढायचं आहे. u ची किंमत किती आहे? -25, आणि व्ही पण तर दिलाय. बरे मला सांगा रे, व्ही ची पण तर किंमत ठेवणार आपण 37.5. ठीक आहे. HI काढायचंय, आणि HO किती आहे? 7. चला सोडवा आणि सांगा मला. - 10.5 सेंटीमीटर. हा, 10.5 सेंटीमीटर.
ठीक आहे मुलांनो, एक गोष्ट कळते तुम्हाला, ऐका तर रे. हे बघा, वस्तू 25 वर ठेवली असताना, वस्तू ज्यावेळी आपण 25 वर अशी ठेवली आहे, तर बघा 25च्या खूप पलीकडे 37 वगैरे कुठेतरी इकडे तुम्हाला काय मिळते, ती प्रतिमा मिळते. आता ही उलटी पण असू शकते. आपल्याला अशी प्रतिमा कधी भेटते ज्यावेळी आपण सी आणि एफच्या मध्ये ठेवतो. माहितीये ना तुम्हाला, सी आणि एफच्या मध्ये आपण ज्यावेळी ठेवतो, हा, सी आणि एफच्या मध्ये आपण ज्यावेळी ठेवतो त्यावेळी पण आपल्याला अशी उलटी प्रतिमा मिळू शकते. किंवा आपण एफ आणि पीच्या मध्ये ठेवली असताना वस्तू, तेव्हा पण आपल्याला अशी उंच प्रतिमा मिळू शकते. राईट. तर आता आपल्याला ही जी आहे ना, पण दोन्ही पण केसेसमध्ये आपल्याला नुसती उंची हवी आहे ना, धन ऋण काय विचारलेलं नाहीये. तर मग इथे तुम्ही हा व्ही अधिक घ्यायचा की वजा घ्यायचा, सॉरी, हे वजा तर ऑलरेडीच होतं ते चिन्ह आहे, पण व्ही आपल्याला प्रतिमा जी आहे ती कुठे मिळते, आरशाच्या मागे. हा, ही ज्यावेळी पी आणि एफच्या ठेवतोय तिथे आरशाच्या मागे मिळते ना, तर त्यावेळी आपण तिला काय घेणार, धन घेणार व्हीला. तर व्हीला धन घ्यायचंय की ऋण घ्यायचंय, सध्या त्याच्या कन्फ्युजनची गरज नाही, कारण आपल्याला नुसतं ते 10.5 उत्तर काढायचंय. ते धन मध्ये की ऋण मध्ये त्याची गरज नाहीये. ठीक आहे. तर बघा, आता हे मायनस गेलं, 5ने ह्याला भागूयात, 5 25, 5 7 35, बरोबर आहे. 2 उरले आणि परत मग हे 25 बनेल, 5 25, परत 5 1 5 आणि परत 2 उरले, 5 25. ठीक आहे. मग हे 1.5 गुणिले 7 झालं, हे तिकडे गेलं ना. ते काय रे, तुमचं काय आलंय उत्तर? 1.5, 15 7 10.5 15 7 15 5 वर्षे. हा, बरोबर आहे, करेक्ट. 10.5 सेंटीमीटर हे आपलं आहे HI. ठीक आहे. तर आपला फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. चला आता ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, तोपर्यंत मी पुढचं गणित घेते. काय चाललंय कळतंय ना सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. काही लोक एकदम शांत आहेत, क्लासमध्ये असणं नसणं सेम. बरं, आता इथे बघूयात. इथे ना मुलांनो, आपण ट्राय करूया की सोडवायची गरज खरंच पडते का. 15 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या, आता बघा 15 सेंटीमीटर नाभी अंतर सांगितलंय, अंतर्वक्र आरसा आहे. हा मी अंतर्वक्र आरसा काढला, राईट. हे 15 सेंटीमीटरवर एफ असेल आणि 15च्या डबल 30 सेंटीमीटरवर काय असेल, इथे सी असेल. अंतर्वक्र आरशासमोर वस्तू 45 वर ठेवली, म्हणजे ते सीच्या बियॉन्ड इथे कुठेतरी वस्तू ठेवली, बरोबर आहे. आपली दुसरी केस. तर प्रतिमा कशा प्रकारची असेल, तर तुम्हाला माहिती आहे बियॉन्ड सी असल्यावर आपल्याला जी आहे ती प्रतिमा कुठे मिळते, सी अँड एफ च्या मध्ये, इथे फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये. येस. तर इथे बघा, मी रफ आकृती काढले तरी पण मला बघा बरोबर मिळते. इथे छेदले ह्या दोघांनी आणि सी आणि एफ च्या मध्ये मिळते, आणि ती काय असेल, वास्तविक असेल आणि उलटी असेल. इन्व्हर्टेड. येस. तर हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. आता पुढचं गणित सोडूया. चला, हे शेवटचं गणित आहे, म्हणजे प्रश्नपत्रिकेमधलं. श्रावणी, तुझ्याकडे होती बेटा काय मॅम? ही गणित ऑलरेडी स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही स्वतःकडे सेव्ह करून ठेवलेलीत का, असं मी म्हणते.
नो मॅम नाही. नो मॅम नाही. बरं ठीक आहे. बरं चला. मॅम नेक्स्ट टाइम नक्की स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा बरं ठीक आहे. चला आता काय दिले, 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या, अरे परत सिमिलरच क्वेश्चन आहे. बरं ठीक आहे चला. काय काय दिले, नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशा एफ किती दिलाय. चला हे तुम्ही सोडवा मुलांनो, मी काहीच नाही लिहित आहे. किती झालेत, 9-10 झालेत ना. चला 3 मिनिटं देते सोडवायला, सोडवा. ट्राय करा, जर नाही चालत तर मी करेन. मॅम 13.33. ठीक आहे, मी अजून काही सेकंड वेट करते, बाकीच्या मुलांनी पण ट्राय करा. मॅम 13.33 येतं. Yes, ma'am. 13.33. बर एका मुलांना फेब्रुवारी मध्ये ना, फेब मध्ये तुमची परीक्षा जी आहे ती किती तारखेला चालू होणार आहे. मॅम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून चालू होणार आहे. हो मॅम, आमची पण. बर ठीक आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून. येस मॅम. Yes, ma'am. जी द्वितीय सत्राची आणि जी घटक चाचणी आहे ना, ती आता जानेवारीमध्ये म्हणजे 26 तारखेच्या पुढे. 27 तारखेला आहे मॅम पहिला पेपर. अच्छा बरं ठीक आहे. जरा जास्तच लवकर ह्यांनी केलं हा. मॅम 10वी लवकर चालू करायची म्हणून आणि लवकर हो चालू. मॅम. नाही तरी पण त्या पण हिशोबाने जरा लवकरच आहे. म्हणजे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये वगैरे जर केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे त्याला हरकत नाही. किती जणांचं झालं गणित सोडवून, हात वर करा. मॅम केले हातवर. मॅम फिजिक्स मध्ये ना जसे प्रश्न येतील तसं त्या सूत्राला मॉडिफाय करायचं असतं ना.
हा तर मॅम मला ते कधी कधी ना ते मॉडिफायच करायला येत नाही मॅम. जसे प्रश्न येतात ना तसं सूत्र बदलायचं असतं ना तसं. ते मग मॅम मला ते दिलेले लिहिताच येत नाही. प्रॅक्टिस करशील तेवढं येत जाईल बेटा. तर बघा इथे एफ काय दिलेलं आहे, नाभी अंतर किती दिलेलं आहे, -10, कारण अंतर्वक्र आरसा आहे तर मी वजा घेते. परत वस्तूचे अंतर किती दिलंय, यू -40 येणार. आणि प्रतिमेचे अंतर काढायचे. मगाशी केलं सेम तसंच गणित आहे हे. तर 1/v इज इक्वल टू 1/f मायनस 1/u. तर इथे 1/-10 आणि इथे मायनस यू ची किंमत -40. तर इथे वजावर टाकूयात 1/10 आणि इथला वजा वजा अधिक होईल. आता 10 आणि 40 लसावी किती येईल, 40. तर इथे 4 गुणावं लागणार. तर 4 × 4 वजा आणि 10 चोक 40. 4 ने गुणलं मी पहिल्या पदाला आणि दुसऱ्याला काय करायची गरज नाही, तिथे ऑलरेडी 40 आहे. ठीक आहे, छेद समान झाले. आता पुढे 40 कॉमन आणि वरती -4 अधिक 1 म्हणजे हे होणार -3/40. बरोबर आहे. 3/4 तर ही कशाची किंमत आहे, 1/v ची किंमत आहे. तर v ची किंमत काय होणार, आपण व्यस्त घेतल्यावर -40/3. राईट. तर ह्याला मग भागल्यावरती उत्तर येईल -13.33 सेंटीमीटर. तर हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. तर ना थांबा, आता मी होमवर्क आता काय आहे मुलांनो, की तुम्ही ना ध्वनीची जी यंत्र आहेत, ध्वनीची जी वाद्य आहेत ती 3 प्रकारची असतात. ते 3 प्रकार कोणते आहेत ते जरा शोधा. जे माझ्या बरोबर 8वी ला होते त्यांना ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, पण बाकीच्यांनी पण जरा शोधा. तर एक तर वाद्यांचे प्रकारच ना. हा, वाद्यांचे प्रकार एक शोधा. दुसरं, हा ध्वनीवाला जो धडा आहे तो तुम्ही गेल्या वर्षीच्या पुस्तकातून, पुस्तक असेल तर रिवाइज करा. गेल्या वर्षीचं पुस्तक नसेल तर ह्याच पुस्तकामधून, 9वीच्याच पुस्तकामधून हा धडा वाचून या. तर नेक्स्ट क्लासमध्ये, आपला नेक्स्ट क्लास कधी आहे, आता नेक्स्ट वीक मध्ये असेल. तर नेक्स्ट वीक मध्ये जो आपला क्लास असेल त्यावेळी मग मी पहिले 5-7 मिनिटं तुम्हालाच विचारणारे प्रश्न, मग मला समजेल तुम्ही खरंच किती वाचून आलाय किंवा नाही वाचून आलाय. ओके मॅम. तो तुमचा होमवर्क असेल. हा, आता मला एक महत्वाची गोष्ट विचारायची आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं.